तर आज मी श्री अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये आलतो दर्शन करण्यासाठी. तर हे मंदिर कोणाकोणाला माहित आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आता बघू शकतो खूप म्हणजे खूप मोठं मंदिर आहे. तर आता आपण चला जाऊया आणि मध्ये जाऊन दर्शन करूया. तर आता बघू शकतो किती भारी मंदिर आहे. तर लगे आपण इथं आल्यावर दर्शन वगैरे केलं. दर्शन झाल्याच्या नंतर पुढल्या साईडलाच म्हणजे इथंच मंदिरामध्ये छोटे छोटे असे मंदिर केलेले आहेत. त्या मंदिरामध्ये असे देव ठेवलेले आहेत. तर आता स्टार्टिंगला बघू शकतो आपल्याला इथं हनुमान देवाचं पण दर्शन होऊन जाते. त्याच्यानंतर अजून थोडं पुढल्या साईडला गेल्याच्या नंतर इथं लगेच आता आपले महादेव मंदिर पण आहे. म्हणजे छोटूसं महादेव मंदिराचं पण दर्शन होते आणि किती मोठे मोठे डोंगर आहेत तिथं बघू शकता. व्ह्यू म्हणजे खूप भारी आहे. तर आता चला पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला असे देव आहेत. तर आणि मंदिराची खूप म्हणजे खूप जागा पण बघू शकता. फुल मोकळी जागा आहे. तर आता पुढल्या साईडला बघू शकता सूर्याय नमः म्हणजे सूर्यदेवाचं पण दर्शन होते आपल्याला या मंदिरात आल्यावर. लगे आपण सूर्य नमन पण करून घेतलं. सूर्यदेवाचे पाया पडून घेतलं. दर्शन झाल्याच्या नंतर आता पुढल्या साईडला आहेत आपले गणपती बाप्पा. तर लगेच गणपती बाप्पाचे आपण दर्शन केलं. तर एकाच मंदिरामध्ये खूप सारे दर्शन होतात. तर कसा व्लॉग वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये.